न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सापरोंडे येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन, 450 पेक्षा जास्त बैलगाड्यांचा सहभाग। वाड्या तालुक्यातील सापरोंडे येथील मैदानात सोनूताई मुंबईकर यांच्या वतीने आयोजित भव्य बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली। या शर्यतीत तब्बल 450 पेक्षा जास्त बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला होता। विशेष म्हणजे या बिनजोड मैदानावर एकाच वेळी 10 बैल जोड्या धावतील असे नियोजन करण्यात आले होते। त्यामुळे स्पर्धेला अधिकच थरारक स्वरूप प्राप्त झाले। प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रोमांचक स्पर्धेचा आनंद घेतला। स्पर्धेच्या निकालात कल्याण तालुक्यातील चिराडपाडा येथील श्यामा बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावत प्रथम विजेतेपद मिळवले, तर भिवंडी तालुक्यातील विश्वगड येथील विश्वगड एक्सप्रेस, शंभू डॉन तसेच शिवशंभू ग्रुपचे अंश निखिल शेठ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। तृतीय ते 7व्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष बंटी पाटील व शिवसेना युवा नेते सचिन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली। तसेच कुडूस परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। या भव्य स्पर्धेला दिवसभरात अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या। पालघर जिल्हा खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे भेटी देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक क्रीडा प्रकार जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये आवड व उत्साह निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धेचे मोठे महत्त्व असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। पालघर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याने हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थिती लावली। पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच पशुकी अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा शांततेत यशस्वीरित्या पार पडली। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट। आज बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आज पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित होतोय आणि आयोजक आपण आहात। कशा पद्धतीने तयारी आणि काय आहे विषय काय आहे? हा मैदान होता 22 तारखेला जो रद्द झाला एक ढोलकम ठिकाणी, जो शहापूर तालुक्यात काही अडचणीमुळे। तर मग एक असा विचार केला की अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे रायगड पालघरचं नाव कुठेतरी येतं, म्हणजे हे पालघर जिल्ह्यामध्ये घ्यायचं मन ठरलं की पालघर जिल्ह्यात हे मैदान घेतलं। हे जे आयोजन करताय, आधी पण आपण काही ठिकाणी आयोजन केलंय, इथल्या आयोजनाच्या संदर्भात काय कसं वाटतं तुम्हाला? एक असं आहे की एक फर्स्ट टाइम एक असं फील होत आहे की म्हणजे मीडिया फर्स्ट टाइम बघते, कारण एवढे मैदान केले कधी मीडियाचा आपला संबंधच नाही आलेला, फर्स्ट टाइमच आहे हा। मैदानामध्ये म्हणजे एक असं बोलू शकते की म्हणजे वाडा तालुक्यातले जे गाव आहे सापरोंडे, इकडे लोकांनी भरपूर सपोर्ट केला। मी इकडे कधी नाही, माझ्यासाठी नवीन गाव आहे सापरोंडे, पण काही आपले प्रॉब्लेम होते तिकडच्या 22च्या मैदानाचे, म्हणून मला हे एक ते फाटी घ्यावं लागली। पण जे सापरोंडे गावातले लोक आहेत, जे बंटी शेठ पाटील म्हणा, नंतर सुनील दादा म्हणा, जे मला काही काहींची नावं नाही येत, म्हणजे मी नावं तर घेऊ नाही शकत, पण सगळ्यांचे आभार मानते। एक विजू दादा पण म्हणा, विजू पाटील म्हणा, जे पाटील मंडळी आहे, जे सगळ्यांचं मी आभार मानते। मेन मुद्दा जो रान मालक आहे ना, संदीप पाटील, त्यांचं खूप आभार मानते, रान दिला म्हणून आज मी मैदान। आमचे सहकारी कुंदन पाटील मैदानावर भव्य अशा स्वरूपात बैलगाडी स्पर्धा होते, याचं यशस्वी आयोजन इथे झालेले दिसतंय। या प्रसंगी उपस्थित वाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी इंद्रे साहेब, कुडूस पोलीस स्टेशनचे प्रभारी कदम साहेब, गोविंदराव पाटील, सर्व आयोजक कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे आयोजित होत आहे, असे आमचे सहकारी दिनेशजी पाटील, बंटी पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, उपस्थित अमितजी शेरके, सर्व शौकीन बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू। बऱ्याच वेळेस मी ग्रामीण भागामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये फिरत असताना बैलगाडी शर्यत ही छोट्या प्रमाणात, म्हणजे जिथे 2 ट्रॅक असतील अशा स्पर्धा बघितलेल्या आहेत, परंतु इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 10 ट्रॅक ॲट ए टाइम इथे तयार केले गेले आहेत। आणि ज्याला म्हणतो आपण आपल्या मराठी मातीतला रांगडा खेळ, काळ्या मातीतला खेळ, अशी काळी माती इथे उपलब्ध आहे आणि त्या मातीमध्ये
ही स्पर्धा होते. स्पर्धा सुरू झालेली आहे. बैलगाडी आणि अतिशय चुरस आपल्याला दिसते. वा वा, सुंदर 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 हे आयोजन झालेलं दिसतंय. परंतु निश्चितच हे आयोजन करण्यामागे आयोजकांचं प्रचंड मेहनत इथे दिसते. कारण एवढं मोठं मैदान तयार करणं, 10 ट्रॅक तयार करणं आणि मध्यंतरी हा खेळ हा कोर्टाच्या निर्णयामुळे बंद होता. परंतु त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या शौकीनांच्या आग्रहाखातर आणि काही नियमावली दिल्यानंतर आज पूर्ण नियमबद्ध पद्धतीने इथे हा कार्यक्रम होतोय, स्पर्धा होते. निश्चितच गृह विभागाचं प्रचंड सहकार्य इथे लाभलेलं दिसतंय. ते सुद्धा रात्रीसुद्धा केंद्र साहेब इथे होते आणि सगळे पोलीस कर्मचारी इथे चांगल्या पद्धतीने इथे पहारा देत आहेत. परंतु तरीसुद्धा इथल्या स्पर्धेची रंगत ही कमी झालेली दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करणं हे आयोजकांचं यश आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी सगळ्या आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करेन की एवढा मोठा जनसमुदाय इथे जमलेला दिसतोय. त्याचबरोबर साधारणतः 400च्या वर ह्या बैलगाड्यांचं रजिस्ट्रेशन हे सुद्धा झालेलं आहे. निश्चितच हे सगळं करत असताना ऊनसुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे त्या पद्धतीने उन्हाबद्दलची सुद्धा काळजी ही घेतली गेलेली आहे. ॲम्ब्युलन्ससुद्धा इथे राऊंड द क्लॉक आहे. डॉक्टर्स आहेत, व्हेटरनरी डॉक्टरसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे सगळ्या प्रकारची उपलब्धता, 4 टँकरची उपलब्धता ही आयोजकांनी केलेली आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आयोजकांनी केल्यामुळे ही स्पर्धा सर्वांग सुंदर पद्धतीने इथे खेळवली जाते. त्यामुळे निश्चितच आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर्वात पहिल्यांदा म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये पहिल्यांदा या स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे मी सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि निश्चितच आपल्या जी काय आपली मराठी संस्कृती, महाराष्ट्रीय संस्कृती हे जपण्याचं नव्हे तर संवर्धित करण्याचं आणि पुढे नेण्याचं काम हे आयोजक करत आहेत. त्यामुळे आयोजकांचा आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.